अजित पवार यांनी काहीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये। अमिडिया कंपनीला नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने आता नोटीस बजावलेली आहे। अमिडिया कंपनीला नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाची नोटीस, आरोप जे आहेत ते करण्यात आलेले आहेत। अंबादास दानवे यांच्याकडून आता अमिडिया कंपनीला नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून नोटीस देण्यात आलेली आहे। अमिडिया कंपनीला व्यवहार करताना स्टॅम्प ड्युटी माफ करण्यासाठी आरोप जो आहे तो करण्यात आला। अवघे 500 रुपये स्टॅम्प ड्युटी आकारण्यात आली असा आरोप होतोय आणि या पार्श्वभूमीवर आता नोटीस बजावण्यात आलेली आहे। पार्थ पवार यांच्या वादग्रस्त जमीन खरेदी प्रकरणी आता ही नोटीस बजावण्यात आलेली आहे। नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने ही नोटीस बजावलेली आहे। अमिडिया कंपनीने जमीन खरेदी करताना केवळ 500 रुपये मुद्रांक शुल्क भरल्याचं समोर आलेलं आहे आणि या संदर्भात आता पार्थ पवार यांना नोटीस बजावण्यात आलेली आहे। योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडलेले आहेत। योगेश, आपण पाहतोय नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने आता अमिडिया कंपनीला नोटीस बजावलेली आहे, सविस्तर काय माहिती? निश्चितच मुद्रांक आणि शुल्क विभागाने ही नोटीस अमिडिया कंपनी, जी पार्थ पवारांची कंपनी आहे, या कंपनीला ही नोटीस बजावलेली आहे। कारण हा जमीन व्यवहार होत असताना फक्त 500 रुपयांचा मुद्रांक शुल्क हा भरण्यात आला होता। मात्र 2% जवळपास 6 कोटी रुपये हा मुद्रांक शुल्क भरणं अपेक्षित असताना देखील फक्त 500 रुपये मुद्रांक शुल्क हा भरण्यात आला होता आणि त्यामुळेच मुद्रांक शुल्क विभागाने ही नोटीस आता या अमिडिया कंपनीला बजावलेली आहे आणि त्यानुसार 6 कोटी रुपये या पार्थ पवार यांच्या कंपनीने भरणं अपेक्षित आहे। मात्र या सगळ्या नोटीसची नंतर कारवाई देखील होणार का हे देखील बघणं महत्वाचं आहे। कारण मुद्रांक आणि शुल्क विभागाची दिशाभूल केलेली आहे, त्यामुळे देखील या संदर्भात चौकशी होण्याची शक्यता नाकारता येत नाही। मात्र सध्या तरी या कंपनीला आता नोटीस बजावण्यात आलेली आहे आणि नोटीस बजावल्यानंतर तात्काळ जे काही शुल्क आहे 2% ते शुल्क भरण्याचे आदेश देखील या नोटीसच्या माध्यमातून अमिडिया कंपनी यांना देण्यात आलेले आहेत। नक्कीच, धन्यवाद योगेश, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।